तर या बदलापुरातील घटनेवरून सर्वत्र संतापाची लाट आहे। अशातच या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केलाय। सरकारनं राज्य वाऱ्यावरती सोडलं असून बदलापूरच्या घटनेनंतर सरकारला लाज असती तर ते स्वतः पाय उतार झाले असते असं म्हणत पटोलेंनी सरकारवरती तोफ डागली। बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या नराधमाला मोकाट सोडण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। गेल्या आठवड्याभरात राज्यामध्ये 12 घटना घडल्या आहेत आणि सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत। सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला आता फक्त न्यायालयाकडूनच न्यायाची अपेक्षा असल्याचं मत पटोलेंनी व्यक्त केलं। राज्यातलं सरकार हे बेभान सरकार आहे। हे कोणावर काय कारवाई करणार काय नाही, राज्यामध्ये प्रशासन तरी राहिलेलं आहे का? राज्य हे सगळं वाऱ्यावर आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलं नाही, कोणाचा धाक कोणाला राहिलेला नाही आणि म्हणून हे जे नराधम आहेत अशा नराधमाचे कृत्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। या सरकारला थोडी लाज असती ना, ते सरकार पाय उतार स्वतः होऊन गेलं। या सरकारला तर बेशरम सरकार आहे। या आठवड्यामध्ये 12 घटना सातत्यानं होतात आणि एक दिवस नाही रोज होतात। तर सरकारला आमची भूमिका एक आहे की झाली घटना पण राज्यात अशा घटना होऊ नये याच्यासाठी तरी तुम्ही रस्त्यावर या, प्रशासन टाईट करा, पण तुम्ही या सगळ्या नराधमाला मोकळं सोडवत आहे हे आता ते राजकारण करत असतील पण महाराष्ट्राची ही प्रतिमा आम्ही खराब होऊ देणार नाही। त्यांना काय वाटतं म्हणजे यांचा विरोध करायचाच नाही, नराधमाला मोकाट सोडता हे सरकार म्हणजे सोडू द्यायचं। आता म्हणूनच माननीय हायकोर्टाने सुमोठं हे प्रकरण आपल्याकडे घेतलं। तर बदलापुरात चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रेल रोको करण्यात आला होता। यावेळी हजारो नागरिक रेल्वे रुळावरती आंदोलन करत होते आणि त्याचवेळी एक चिमुकली आपल्या भुकेविरोधातला लढा लढत होती। ती रेल्वे रुळावरती बाटल्या वेचत होती। या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। आणि आता बातमी आहे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून। भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय। समरजित घाडगे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे इथे गेली 5 वर्ष विधानसभेची तयारी करणारे समरजित घाडगे यांची कोंडी झाली आहे, त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। आपली आगामी राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी घाडगेंनी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय आणि कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत, त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर समरजित सिंह घाडगे यांनी भाजपपासून फारकत घेतल्याची जोरदार चर्चा आहे, कारण समरजित सिंह घाडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून कमळ हे चिन्ह हटवलंय। वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा अशी नवी वॉल पोस्ट त्यांनी ठेवली आहे। महायुतीच्या मेळाव्याच्या काही तासातच समरजित सिंह घाडगेंनी कमळ हे चिन्ह हटवलं आणि आज समरजित घाडगे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत, मात्र मेळाव्याआधीच त्यांनी कमळ हे चिन्ह हटवलंय, त्यामुळे समरजित घाडगे शरद पवार गटात प्रवेश करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याच्या चर्चा सुरू आहेत।